श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, पत्नीला असं वाटतं की जी गोष्ट पेन्शन घेतल्यावर करायची ती तरुणपणी करायला हे कशाला तडफडत असतात. परमार्थ हा पेन्शन घेतल्यावरच करायचा. या प्रश्नाचे निराकरण करताना बाबा म्हणतात, पत्नीला विचारावं, पेन्शन घेतल्यावर परमार्थ करायचा अगदी मान्य आहे, पण तू गॅरंटी देतेस का पेन्शनपर्यंत आपण जगू म्हणून? तुझ्या हातात आहे का? तू तरी राहशील का? मी पेन्शनपर्यंत जगीन की नाही ते तुला माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. मग नुसतीच कल्पना की पेन्शन घेतल्यावर करूया, हे वेडेपणाचं आहे. जर या दोन्ही गोष्टी तुझ्याही हातात नाहीत आणि माझ्याही हातात नाही, तर आजच परमार्थ करायला लागणं उचित आहे. आणि लॉजिकली तुम्ही तिला सांगितल्यावर तिला ते खोडून काढता यायचं नाही. तिसरं, प्रपंचाची हेळसांड हेही सांगतो. ज्यांच्याशी आपला संबंध आलेला आहे तो आत्मज्ञानी पुरुष असल्यामुळे, ते समाधीस्थान आत्मज्ञानाचं असल्यामुळे त्यांचं जे काही मार्गदर्शन होईल ते तुम्हाला प्रपंचाला उपयुक्तच ठरतं, कारण त्यांचा त्यात स्वार्थ नसतो. तुम्ही प्रापंचिक अडचण जेव्हा संतापुढे ठेवता तेव्हा त्यांचा काही स्वार्थ नसतो त्यात. जेणेकरून याचं कल्याण कसं होईल याचं दृष्टीने मार्गदर्शन होतं. आणि काकणभर जरी काही संकट यायचं असलं तरी संतांमुळे त्याची बोच पुष्कळच कमी होते, कधी वाढतच नाही, हे लक्षात ठेवावं. त्यामुळे प्रपंचाची हेळसांड होईल हे सुद्धा शक्य नाही. धिस इज ऑल्सो रूल्ड आऊट, हे तिला ठणकावून सांगावं. उद्याचं संकट तुझ्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही. प्रपंच आहे, प्रपंचातली वस्ती आणि ज्वालामुखी पर्वतावरील वस्ती एकच आहे. कधी उन्मळून येईल याचा नेम नाही. अशा वेळी झाली मदत तर संतांचीच होते. प्रपंचाची हेळसांड होण्याची सुत्राम भीती नाही, असं पत्नीला समजावून सांगा. आणि जेव्हा पुढलं शिबिर होईल तेव्हा याचा काय परिणाम होतो तो मला येऊन सांगा. मला हे फार आवडलं. असं कोण सांगतं? इतकं असं प्रेमानं, इतकं समजुतीनं कोण सांगतं? हे असं सुंदर उत्तर बाबांनी दिलं. पुढे एका बाईंचा प्रश्न, पती अनुकूल नाही, त्याला मी काय करू? हे आलंच की, पत्नी अनुकूल नाही हा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न, पतिराज अनुकूल नाहीत मला, तेव्हा मी कसं वागावं? तेव्हा केशवराव म्हणाले, तुम्ही या बाबतीत पतिराजांशी वितंडवाद घालू नये. त्याने काहीही साध्य व्हायचं नाही, सुधारणा व्हायची नाही. तुम्ही काय करायचं? ती ब्याद द्रव्यार्जन करण्यासाठी रोज 10 तास बाहेर असते. ती ब्याद 10 तास बाहेर जायलाच पाहिजे, नाहीतर प्रपंच कसा चालणार द्रव्यार्जन नाही झालं तर? सकाळी 8:25ची लोकल पकडलीच पाहिजे. ती ब्याद जेव्हा 10 तास बाहेर असते ना, तेव्हा खच्चून परमार्थ आचरणात आणावा. आणि सगळ्या प्रपंचाच्या गोष्टी आहेत त्या ते आल्यावर कराव्यात, हे याला उत्तर आहे. आणि असं करता करता देव त्यांच्या बुद्धीत फरक पाडेल. आर्ग्युमेंट नाही की मी करते, तुम्ही काही बोलायचं नाही. अगदी नाही आणि कळूसुद्धा द्यायचं नाही की मी इतका परमार्थ आचरणात आणते. संबंधच नाही. अरे आयते 10 तास मिळतायत, त्याचा असा उपयोग करायचा, हे असं उत्तर बाबांनी दिलं. नंतरचा प्रश्न, जेथे पती-पत्नी दोघेजण एकोप्याने परमार्थात असतील ते किती भाग्याचे, हे यावरून त्यांनी लक्षात घ्यावं. त्यांनी यावरून काय शिकायचं? तर अरे काय ही यावेळी गोड संधी आलेली आहे. या जन्मी आपण दोघेही अनुकूल आहोत. ही केवढी मोठी संधी आलेली आहे. या संधीचा फायदा जास्तीत जास्त घेऊन आपण कशी लवकरात लवकर देवभेट करून घेऊ याकडे सतत लक्ष ठेवावे. जिथे दोघे अनुकूल असतील तिथे असं होऊ शकेल असं बाबांनी सांगितलं. आणि मला नंतर पटकन म्हणाले, बापूसाहेब महाराजांशी संवाद होणं ही गोष्ट फारशी लांबची नाही.
जरा नामस्मरण वाढवून मन सूक्ष्म करायचा प्रयत्न करा, ते तुम्हाला जमेल. असो. साधक हो, परमपूज्य बाबा श्री महाराजांना म्हणाले, जो जो मी आपल्याला बघतोय, आपण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती असलेले आहात याची माझी खात्री झालेली आहे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम हे आपल्याला उत्तम लागू पडतं. परमपूज्य बाबांनी महाराजांचा केलेला गौरव ऐकून महाराज काय म्हणाले ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.